मित्रांनो, तुम्ही तयार आहात ना UPSCच्या किल्ल्यात घुसण्यासाठी? पण UPSCचा किल्ला अभेद्य आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर घुसणार कसं? तुम्ही म्हणाल आम्ही योद्धे आहोत आणि आम्ही जिंकण्यासाठीच तयारी केली आहे. पण तुमची तयारी किती आहे हे UPSCला माहीत आहे ना? म्हणजे इक्वेशन इक्वल आहे, तर प्रश्न तोच आहे, जिंकणार कोण, तुम्ही की UPSC? UPSC वारंवार जिंकते याचं एकच कारण आहे, तिची मनोभूमिका. तुम्ही म्हणाल कोणती अशी तिची मनोभूमिका आहे, क्या राज छुपा आहे? तर तिची कोणतीच मनोभूमिका नाहीये, हीच तिची मनोभूमिका आहे. खेला हो गया ना, कळतंय ना? कळतंय? म्हणजे तुम्हाला जर UPSCचा अभेद्य किल्ला जिंकायचा असेल तर कोणताही पूर्वनिर्धारित विचार सोडून देणं ही पहिली अट असली पाहिजे. कारण हे कलियुग आहे. इथल्या रणांगणामध्ये कुठलेच नियम चालत नाहीत. रणांगण पाहून नियम बनवावे लागतात आणि ताबडतोब हल्ला करावा लागतो. तेव्हा कुठं बरोबरीची लढाई होऊ शकते, बट मंजिल अभी दूर है मेरे दोस्त. म्हणून लक्षात असू द्या, UPSC महाभारताचा चक्रव्यूह आहे. तुम्हाला अभिमन्यू नाही ना अर्जुन बनायचंय. कारण अभिमन्यू आयुष्यात आवेगात जोशात गेला म्हणून वापस आला नाही. कारण चक्रात भीष्माची फौज वाट बघत बसली होती आणि त्यातल्या त्यात मामा बादचे होतेच ना, मेरे भांजे म्हणायला. म्हणजे UPSC भीष्माची फौज आहे. जोपर्यंत स्वतःहून तुम्हाला आमंत्रण देत नाही तोपर्यंत निमंत्रण स्वीकारू नका आणि योग्य वेळी पूर्वनिर्धारित मनोभूमिकेनं न जाता वेळ प्रसंगाचा वापर करून युद्ध लढा. आणि हीच भीष्माची सुद्धा इच्छा आहे. विशेष त्याला अर्जुन सुद्धा प्रिय आहे. तो आपला मार्ग सोडून देईल, तुम्हाला जिंकण्यासाठी वाट मोकळी करून देईल. पण तुम्ही तर्कबुद्धीनं, धाडसी वृत्तीनं आणि कूटनीतीनं लढायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला कृष्ण पण बनलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही किल्ला जिंकू शकता. जीवनाच्या रणांगणात मी अर्जुन होतो, आता कृष्ण पण बनणार. लढणार, आणखी लढणार, लढणार, आणखी लढणार, लढणार, आणखी लढणार.